की बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक नवीन योजना. आता आपल्याला काय मिळणार, कोणती योजना आहे हे आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनेचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केलेत आणि या योजनेचा लाभही घेतला आहे. सरकारने या योजनेचे बरेच कौतुक होत असून महायुतीतील प्रत्येक पक्ष या योजनेचे श्रेय लाटताना दिसत आहे. मात्र त्यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असून करदात्याच्या पैशातूनच या योजनेचे पैसे देत असल्याचे सांगत विरोधकांनी या योजनेवर टीकाही केली आहे. याच दरम्यान आता महिलांसाठी आणखी एक नवीन योजना आणण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या लाडक्या बहीण योजनेनंतर आता भाजपचे डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी या उपक्रमातून बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. या भव्य उपक्रमात सुमारे 5,000हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आहे. तर सक्षम भगिनी योजना ही योजना अंमलात आणली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना आर्थिक पाठबळ दिल्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा उद्देश महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणे आहे. डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देते. त्याच्या उत्पादनातून त्यांना उत्पन्नाची सोय केली जाणार आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांनी केले. त्यामध्ये 5,000हून अधिक महिलांचा समावेश होता.